नमस्कार. आज आहे पुत्रदा एकादशी आणि पुत्रदा एकादशी असून आपलं देवी भागवत सुरू आहे. आपण पुत्रदा एकादशी म्हणून हरिपाठातल्या सुरुवातीच्या 2 ओव्या आपण बघूया आणि मग आपला तिसऱ्या भाग आपला देवी भागवताचा बघूया. इतकं सुंदर ज्ञानेश्वरांनी कसं काय इतकं लिहिलंय आणि ते आपल्यापर्यंत पोचलं, पण आपण ते फक्त अभ्यासापुरतं किंवा शाळेमध्ये किंवा एखाद्या कवितेचा भाग म्हणून ज्ञानेश्वरांना अभ्यासलं. पण खरा अभ्यास आत्ता 57व्या वर्षी करताना मला खूप आनंद होतोय आणि खूप ज्ञानेश्वर माऊली किंवा तुकोबाराय किंवा आपले संत सर्व संतांबद्दल अतिशय आदर आणि प्रेम वाटतंय की ही लोकं खूप मोठं आपल्याकडं ठेवा ठेवून गेलेत. आणि म्हणूनच आपण आत्ता हरिपाठातला 2 ओव्या बघूया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा, कासे पितांबर आवड निरंतर, हेची ध्यान मकर कुंडले, तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ म्हणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधियला, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. खरोखर पुण्याची गणना कोण करणार? अहो, माझ्याकडं पुण्य मिळवायला इतक्या गोष्टी आहेत, पण आपण मात्र याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय बघत बसतो. पण असं न करता आपण या सगळ्या ग्रंथांचा आपल्या ग्रंथांचा आपण अभ्यास करूया. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा, पांडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आमची टीम पसायदान 21 वेळा, हरिपाठ 21 वेळा, पांडुरंग अष्टक 21 वेळा म्हणत आहे आणि यासाठी जोडलेल्या सर्वांना खूप धन्यवाद. असेच खूप सगळ्या आमच्या उपक्रमांना जोडले जा. आमची टॅगलाईन आहे प्रामाणिक उपासना हीच खात्री, आणि त्याप्रमाणे आमची उपासना सुरू असते. आपण आता देवी भागवताचा 3रा अध्याय बघूया. अगस्ती व कार्तिकेय संवाद आहे बरं का. तर आधी आपण देवीला वंदन करूया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते. आणि अगस्ती व कार्तिकेय संवादामध्ये सूत पुढे सांगू लागले, अहो ऋषी लोक हो, मी तुम्हाला आणखीन पूर्वी घडलेल्या घटना सांगतो. त्यात देवी भागवताचा महिमा वर्णिलेला आहे. एकेकाळी लोपामुद्रेचे पती अगस्ती भगवान कार्तिक स्वामींकडे गेले आणि त्यांनी अनेक पुण्य पावन कथा ऐकाव्याची इच्छा प्रकट केली. त्याने अगस्तींना वेगवेगळ्या चित्रकथा तीर्थ महात्म्य सांगितले. त्यावर अगस्तींनी त्याच्यापाशी देवी भागवताचे महात्म्य ऐकवायची इच्छा सांगितली. तेव्हा कुमार सांगू लागला, या भागवताचा यथार्थ महिमा कुणी वर्णन करू शकणार नाही, परंतु मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. जी निरंतर आहे, सच्चिदानंद स्वरूपिणी आहे, जगातील अणु परमाणू तिनेच व्यापला आहे. तसेच सर्व प्रकारचे भोग भोगायला देऊन मुक्ती बहाल करण्याचे सामर्थ्य सुद्धा तिचं पाशीच आहे. देवी भागवत ही तिची वाङ्मयी मूर्ती आहे. ते वाचणाऱ्याला या त्रैलोक्यात अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही. या संदर्भात एक घटना सांगतो, ती ऐकावी. विवस्वानाला एका श्राद्धदेव नावाचा मुलगा होता. त्याला संतती नसल्यामुळे त्याने वसिष्ठ मुनींना याबाबत विचारले. त्यानुसार त्याने पुत्रकामष्टी या नावाचा यज्ञ आरंभिला व त्यांच्या पत्नीने अध्वर्यूजवळ विनंती केली की तिला मुलीची आवड असल्या कारणाने तशी मंत्रयोजना करावी. त्याने ती विनंती मान्य केली. याचा परिणाम पुढे असा झाला की तिच्या पोटी कन्या जन्माला आली. तिचे नाव इला ठेवले. राजा खिन्न झाला. वसिष्ठांकडनी ईश्वराकडे प्रार्थना केली व मुनींचे तपसामर्थ्य आणि ईश्वर कृपा यामुळे इला सर्व देखत पुरुष झाली आणि तिचे पुन्हा शास्त्रोक्त संस्कार करून सुद्युम्न असे त्या मुलाचे नाव ठेवले. तो तरुण झाल्यावर घोड्यावर बसून वनात शिकारीसाठी गेला असता हिंडत हिमालयामधील
तराईत प्रदेशात गेला. ते स्थान शिवपार्वतीद्वारा शापित असल्यामुळे प्रवेश करता क्षणी तो, त्याचे सहकारी आणि घोडे सर्व स्त्रीरूप झाले. यावर अगस्तींनी शापाची पार्श्वभूमी विचारली. तेव्हा कार्तिकेय म्हणाला की पूर्वी एकदा एकांत जागी शिवपार्वती कामक्रीडेत मग्न असताना शिवदर्शनाच्या हेतूने मुनी शोध घेत तिथे आले. तेव्हा सतीला फार लाज वाटली. मुनी तर तत्काळ मागे फिरले आणि वैकुंठाकडे गेले. परंतु एकांताचा भंग झाल्या कारणाने शंकराने त्या स्थानाला असा शाप दिला, जो पुरुष तिथे पाय ठेवील तो स्त्रीरूप होईल. पुढचा भाग आपण उद्या बघूया.